औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमींना भोवल्या अधिवेशनापुरतं आझमींचं निलंबन करण्यात आलंय। विधानसभेत निलंबन प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आले। तर अबू आझमी यांना जेलमध्ये टाकणार अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे। औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर, आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअपमध्ये। माननीय मुख्यमंत्री, सभापती महोदय, जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात। ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। अध्यक्ष महाराज, नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं। आमदारांची समिती करावी, तो अहवाल येईपर्यंत निलंबित करा। पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती, काल पण आमची मागणी होती, खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं, पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपच्या जवळचे आहेत, मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे। आपण पाहतोय की काल औरंगजेबाची प्रशंसा केली आणि काल आम्ही जी मागणी करत होतो निलंबित करा, ती काल नाही ऐकली, पण भाजपचं स्वतःचं राजकारण चालवायचं आणि स्वतःला अडचणीत हाऊसमध्ये आणायचं नाही, पण पुन्हा एकदा आज गोंधळ घालून आज भाजपने ते केलं। आमची तर मागणी कालच करण्याची होती। अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं, प्रशासन चालवलं, असा जे स्टेटमेंट दिला, आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलंय। असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे, औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।